आपण बनवूया कटवडा। त्याच्यासाठी मी आता बटाटे घेतले 1 पाव आणि आपण आता कुकरला लावू। 2 शिट्ट्यामध्ये आपले बटाटे तयार। आता आपले बटाटे उकळले। आता आपण याची साल काढून घेऊ। थंड झालं की आपण आता कटवड्यासाठी रसा तयार करू। आता मसाला भाजून घेऊ। कांदे आपण टाकले। कांदा चांगला काळा होईपर्यंत भाजायचा। कांदा आता आपला लाल झाला। याच्यामध्ये आता मी खोबरं टाकलं। खोबरं पण लालसर होईपर्यंत भाजायचं। उन्हाळा म्हटलं की मुलांना काहीतरी पाहिजे चटपटी। कांदा खोबरं भाजून झाला। आता खसखस टाकलं थोडं। आता आपला मसाला भाजून झालेला आहे। मी आता कट रस्सा बनवते। कढई त्याच्यामध्ये तेल टाकलं। तर्री पाहिजे असेल तर तेल जास्त टाकायचं। मोहरी टाकते, जिरं, थोडा कढीपत्ता आणि मसाला जे आपण काळं वाटण तयार केलं तो मसाला, कांदा आणि खोबरं। याच्यामध्ये आता तिखट, हळद आणि गरम मसाला। आता मसाला आपला झाला। त्याच्यामध्ये गरम पाणी जेवढं लागेल आपल्याला तेवढं टाकायचं। कटवड्याचा रस्सा थोडा पातळच असतो। त्याच्यामध्ये आता मीठ टाकू आवडीप्रमाणे। तर याला चांगली उकळी येऊ द्यायच्या 2-3 म्हणजे आपला कट रस्सा तयार। आता बटाट्याची चटणी करू। मोहरी, जिरं, कढीपत्ता, पेस्ट मिरची, अद्रक, लसूण आणि मिरची। बटाट्याची चटणी तयार। बेसन पीठ घेतलं आपण। त्याच्यामध्ये किंचित हळद, मीठ आणि बेकिंग सोडा। कट रस्स्याला बघा किती मस्त तळली आहे। तर कट रस्सा आपला तयार। आता हे असे वडे तयार केले मी आणि बेसनच्या पिठामध्ये टाकतो। आता आपण वडा तयार करू, बटाटा वडा। असा झाला आपला कटवडा तयार। त्याच्यावरून कांदा आणि थोडी कोथिंबीर।